हॅलो फ्रेंड्स, आज आपण मराठवाड्याची स्पेशालिटी म्हणून ओळखली जाणारी भाजी म्हणजेच हरभऱ्याची गरगट्टा भाजी बोलतात याला. तर आज आपण हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत. बनवायला रेसिपी खूप सोपी आहे. मराठवाड्यामध्येही प्रत्येकाच्या घराघरात बनवली जाते. पण ही भाजी तुम्हाला जास्त विकत मिळणार नाही. ही भाजी प्रत्येकाच्या शेतामध्येच उपलब्ध होते. तर ती कशी तयार होते ते आपण अगोदर पाहूयात. तर ज्यावेळेला हरभऱ्याची पेरणी होऊन हरभरा 1-1.5 महिन्याचं पीक असतं हे हरभऱ्याचं सर्वसाधारणपणे अशा प्रकारे ते दिसतं. त्यावेळेला याचे जे कोवळे कोवळे असे शेंडे असतात आणि फुलं लागायला सुरुवात होते हरभऱ्याच्या झाडाला. त्यावेळेला हे शेंडे असे खुडले जातात, भाजी खुडायची बोलतात त्याला. आणि हे शेंडे असे जमा करून याला सुकवलं जातं, त्याला हरभऱ्याची भाजी बोलतात. तर ही भाजी मला माझ्या आईने दिलेली आहे. तर ते कशी खुडतात ते तर मी तुम्हाला दाखवू शकत नाही. तर बघा, याचा आवाज आहे का. ही याची भाजी खुडून एकत्र केली जाते आणि नंतर हिला 2 ते 3 दिवस चांगलं उन्हामध्ये सुकवलं जातं. तर सुकवल्याच्या नंतर ही भाजी अशी होते. चांगली भाजी ही वाळवून घ्यायची, कारण हिला स्टोअर करून ठेवावं लागतं बरेच दिवस. याची ओली भाजी पण करतात, म्हणजे जेव्हा ही भाजी ओली असते शेतातून आणल्या तेव्हा पण मेथीच्या भाजीप्रमाणे याची सुकी भाजी केली जाते. पण आज आपण गरगटी भाजी करणार आहोत. त्यासाठी ही प्रोसेस तर खूप महत्त्वाची आहे. तर अशा पद्धतीने ही भाजी सुकवून यामधल्या या ज्या काड्या असतात त्या वेगळ्या केल्या जातात. त्यासाठी आपल्याला या भाजीला पाकडून घ्यायचे. तर भाजी ही अशी असते आणि या काड्या ते जो कचरा असतो तो आपल्याला सुपाने पाकडून काढायचा असतो. तर मी इथे हे पाकडून घेतलेलं आहे. तर या पद्धतीनं याचे फुलं काड्या हे असं जे वेस्टेज निघतं ते याचा उपयोग केला जात नाही भाजी करण्यासाठी. तर हा जो बारीक पाला निघतो त्याचा पानं जे असतात छोटी छोटी, याचा उपयोग गरगट्टा भाजीसाठी केला जातो. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर ही भाजी आपली पाकडून ती तयार आहे. त्या भाजीतली तुमच्या गरजेनुसार किती तुम्हाला भाजी बनवायची आहे त्यानुसार भाजी घ्यायची सर्वप्रथम. तर आता आपली ही मला जेवढी पाहिजे तेवढी भाजी घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालायचे. इथंच सगळे मसाले घातले जातात. तर यामध्ये मी 1 चमचा हरभऱ्याची डाळ घातलेली आहे. त्यासोबतच चवीनुसार आपल्याला मीठ घालायचंय, यामध्येच घालायचंय. आणि यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, जाडसर वाटलेलं. थोडंसं कूट बारीक वाटायचं नाही, कूट कधी पण जाडसरच घ्यायचं. तर 2 चमचे कूट घातल्याच्या नंतर मी यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता. यासोबतच यामध्ये मी 1.5 चमचा हरभऱ्याचं बेसन म्हणजे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तर हे सर्व साहित्य आपल्याला असं एकत्र या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर भाजी बनवताना हीच प्रोसेस केली जाते. तर आता आपला हा मसाला तयार आहे, याची आता आपल्याला भाजी बनवायची. तर मी गॅसवरती एक पातेलं गरम व्हायला ठेवले. यामध्ये आपल्याला जरासं तेल घालायचे. या भाजीसाठी तेलाची पण जास्त आवश्यकता पडत नाही. तर तेल हलकंसं गरम होऊ द्यायचे. तेल गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची. त्यामध्ये नंतर बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे. लसूणचं प्रमाण तुम्ही थोडं जास्त ठेवा नॉर्मल भाजीपेक्षा, कारण लसणाचा वासच यामध्ये आणखीन चांगला फ्लेवर येतो. लसणामुळे वास खूप छान येतो लसणाचा या भाजीत. तर लसूण आपल्याला एकदम लाल होईपर्यंत चांगला फ्राय करायचा आहे. पाहू शकता अशा पद्धतीचा कलर झाला पाहिजे. त्यामध्ये मी जरासं जिरं घातलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. तर आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे आणि असा आवाज आला पाहिजे जेव्हा आपण पाणी घालतो या फोडणीमध्ये तेव्हा. तर पाणी घालून आपल्याला या पाण्याला उकळी येऊ द्यायची. तर आता माझ्या पाण्याला उकळी आलेली आहे. गॅस आपल्याला स्लो करायचा आहे आणि आता जो आपण भाजी आणि मसाला एकत्र करून ठेवला होता ते आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे. तर एका हाताने असं मिक्स करायचंय आणि दुसऱ्या हाताने आपल्याला थोडी थोडी भाजी टाकत जायचे. अशा पद्धतीने केल्याने भाजीच्या गुठळ्या होत नाहीत. एकदमच भाजी जर टाकली तर आपल्याला ती व्यवस्थित मिक्स करता येत नाही, त्याच्या गुठळ्या होतात.
म्हणून कधी पण थोडी थोडी भाजी घालायची आणि एका हाताने असं मिक्स करत राहायचं. तुम्हाला जर वाटत असेल की तुमची भाजी जास्त होते तर असं तिखट मीठ मिक्स करून ठेवलेलं पण तुम्ही एका डब्यामध्ये ठेवू शकता भाजी ही. आणि नंतर कधी तुम्हाला पाहिजे तेव्हा असं पाण्याचा तडका करून त्यामध्ये मिक्स करून तुम्ही ही भाजी नंतर पण बनवू शकता. तर आता आपल्याला या भाजीला 5 मिनिट मीडियम फ्लेमवरती चांगलं शिजू द्यायचं आहे, चांगली उकळी येऊ द्यायची आहे 5 मिनिट. यामध्ये सगळे मसाले एकत्र शिजले पाहिजेत, त्यासाठी 5 मिनिट या भाजीला आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मीडियम फ्लेमवरती याला आपल्याला उकळत ठेवायचे 5 मिनिट. तर 5 मिनिटानंतर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि पाहू शकता अशी ही आपली भाजी तयार आहे. तर भाजी करताना कधी पण थोडीशी पातळ ठेवायची, कारण ही भाजी जशी जशी थंड होत जाते तशी तशी ही भाजी आणखीन हलकी म्हणजे थोडीशी घट्ट होते. त्यामुळे जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा थोडीशी पातळ ठेवायची. तर आता माझी भाजी ही तयार आहे. तर कोणाकोणाला ही भाजी आवडते मला नक्की कमेंट करा. आता आपण हिला सर्व करूयात. तर ग्रामीण भागामध्ये ज्या वेळेला शक्यतो करून उन्हाळ्यामध्ये भाजीपाला मिळत नाही भाजीला, त्यावेळेसाठी हा खूप एक उत्तम पर्याय असतो. घरात ही भाजी उपलब्ध असते, जास्त सामानाची याला गरज पडत नाही. त्यामुळे ही भाजी घराघरामध्ये मराठवाड्यामध्ये केली जाते. पूर्वीच्या काळामध्ये उन्हाळ्यामध्ये एवढं पाणी पण नसायचं, त्यामुळे भाजीपाला पण उपलब्ध नसायचा. त्यासाठी ही उन्हाळ्याची सोय करून ठेवलेली असायची. तर आजही अशाच पद्धतीने ही भाजी बनवली जाते, गावी पण ही असते. तर यासोबत कांदा, त्यासोबतच ज्वारीच्या चुलीवर भाजलेल्या पापड्या, चुलीवरच्या भाकरीसोबत तर ही भाजी खूप छान लागते. गरमागरम भाकरी आणि ही गरगटा भाजी, दुसरं काही नसेल तरी पण चालतं. पण ज्वारीची भाजलेली पापडी किंवा उडदाचा पापड तसेच भाजलेले शेंगदाणे या भाजीसोबत खूप एकदम फक्कड बेत होतो. मला तर हा बेत खूप आवडतो. असं कोणाकोणाला आवडतं मला नक्की कमेंट करा. आणि ही भाजी शेतामध्ये कोणी कोणी खुडली ते पण मला सांगा. मी पण ही भाजी गावी असताना खुडलेली आहे. तर अशा पद्धतीने आजची आपली रेसिपी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली, आवडली का नाही हे पण मला कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्यासाठी धन्यवाद आणि थँक्यू.